नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 48 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 10 आणि 11 जानेवारी 2024 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता असून ठिकठिकाणी गारपीटचा अंदाज देखील असणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला ते जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। सध्या वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा जोर बघायला मिळत आहे। तर मागील 24 तासातही महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी गारपीट देखील झाले आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 48 तासाचा हवामान अंदाज अर्थात 10 आणि 11 जानेवारी 2024 या तारखेचा सविस्तरपणे जाणून घेऊया। तर या तारखेला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपीटची शक्यता आहे, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर हा बदल भारताचा पूर्व परिसर, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण विभाग, मराठवाडा, विदर्भ या भागामध्ये तीव्र वाऱ्याची चक्रवात स्थिती पुढील 48 तासातही सक्रिय असणार आहे। त्यामुळे महाराष्ट्राचा पुढील 48 तासाचा सविस्तर हवामान अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे केरळ, तामिळनाडू या भागात हलका मध्यम बऱ्याच ठिकाणी राहील। केरळ, कर्नाटक, गोवा इकडे ठिकठिकाणी हलका पाऊस राहील। भारताच्या पूर्व भागाकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, पावसाचा जोर फारसा नाही। पुढील 48 तासामध्ये महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरचा काही परिसर या जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी हलका पाऊस राहील। जसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजा कोल्हापूर, किनी, कोडाली, आष्टा या भागात हलका मध्यम राहील। इस्पोर्ली, कागल, जैनवाडी, निपाणी, गारगोटी, कापसी, अजरा, नेसारी, अडदाला या परिसरातही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याकडे गोकाक, अलकांगी इकडे हलका राहील। रायबा, इटकल, शिरगोपी, कुडाची, मंगसुळी, इचलकरंजी, शिरळ या भागातही हलका मध्यम राहील। सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा या भागात मात्र मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह बघायला मिळू शकतो। धागलपूर, बिलर, कानामडी, जळकाटी, किरंगी, अडाली या भागात हलक्या सरींचा अंदाज राहील। सोलापूर जिल्ह्याकडे घेडी, मंगळवेढा, मारवाडी हलक्या पाऊस राहील आणि पंढरपूर, पिलवी, मसवड, दिघाची, आटपाडी, चिंगे, सांगोळी इथे ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। सोलापूर, अक्कलकोट, वलसंग, नळदुर्ग, होर्टी इकडे हलका पाऊस राहील। इतर भागामध्ये ढगाळ वातावरण राहील। तर सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज इस्लामपूर, रामपूर, पलूस, विटा, कराड, कडेगाव आणि मायणी या भागात हलका पाऊस राहील। पश्चिम भागामध्ये कोयना, शिरशिंगे, लोटे, चिपळूण हलक्या सरींचा अंदाज आहे। दहागाव, खेड आणि घोगरी, महाबळेश्वर, दापोली, पाचपाणी, कलसीत, महाड, वर्धन, गोरेगावला बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। तर मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याकडे पुढील 48 तासात पावसाचा अंदाज सासवड, जेजुरी, भोर, शिरवळ हलक्या सरींचा अंदाज राहील। शिवापूरला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। व्याहाले, सोनापूर, दायरी, पुणे, सुसगाव आणि लगतचा परिसर बघितला असता आंबे, कळवण, कसमतलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि सौंदगड, नागोठाणा लगतचा परिसर बघितला असता इकडे हलका राहील। कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी, पेन, शिरोळ, कोपली, कसमतलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। आळंदी, चाकणखेडला हलका राहील। वाडा, आंबेगाव आणि शिवाले, वैशाकडे मध, जुन्नर, ओतूर, आले आणि गरवाडी, खोटाली या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे।
तर अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये जामखेड, काडा, आष्टी, अंबळनेरला हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। उत्तर भागामध्ये घोडेगाव, राऊरी आणि श्रीरामपूरला हलका राहील। जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोपरगाव, वैजापूर, बारम, मंजूर, वावी, जवळके, शिर्डी, निमगाव, शिन्नर इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोकण विभागातील मुंबईच्या भागामध्ये मुंबई, उरणला हलका राहील। कर्जत, नरेल, पेठ, मुरबाडला हलका पाऊस राहील। पनवेल, नवी मुंबई, ठाणे, निंजाले, कल्याण, भिवंडी, खडवाली, शहापूर, क्षेनवा, उंबरपाडा, पेलवी इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। पालघर जिल्ह्याकडे पालघर, मान्नूर, कुडण, वाणेगाव, बोईसर, कासाकरोड हलक्या सरींचा अंदाज आहे। इगतपुरी, खर्डी, खोटाले, सम्राटगुंडा, आंबेवाडी जोरदार पावसाचा अंदाज राहील। राजूर, अकोला, शमशेरपूर, तिरडी, डुबरे, नांदेड, शिंगोटे, वावी, जवळके, निमगाव, शिन्नरला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। नाशिक, ओझर, नागपूर आणि जोपूल, लाडाची, शेवगाव, वणी, डोडांबे, चांदवडला हलक्या पावसाचा अंदाज आहे। तर जोरदार पावसाची शक्यता येवला, बारम, तालवड, ममदापूरला जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। तसे धुळे, जळगाव, नंदुरबारला ठिकठिकाणी हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडे जोर कमी राहील। जोरदार पावसाचा अंदाजा अंबाला, कन्नड, हतनूर, पिशोर, फुलंब्री, विरामगाव या भागात राहील। एलुपा, देवगाव, वैजापूर, गंगापूरला मध्यम हलका पाऊस उत्तर भागात राहील। इतर भागात हलक्या सरींचा अंदाज आहे। श्री छत्रपती संभाजीनगर, सातारा, पिंपरी, काचूर, पाचोड हलक्या सरींचा अंदाज आहे। बीड, गेवराई, उमापूरला हलका राहील आणि परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा, मांजलगाव या भागात हलका पाऊस राहील। धाराशिव, लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज। लातूर, खिंतोट, औसा, रेणापूर, बोकडा आणि लातूर रोड, शुरंतपाल, भाटंजी किल्ल्यानी हलक्या सरींचा अंदाज राहील। धाराशिवमध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे आणि देगलूर-रोदूरला हलका पाऊस राहील। नांदेड वागलाई जिल्ह्याकडे बसमत, पूर्णा, परभणी, उमरखेड या भागात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। वाशिम जिल्ह्यात वातावरण कोरडे असून आसपासच्या भागात हलक्या सरींचा अंदाज राहील। विदर्भामध्ये बुलढाणा, चिखली आणि खामगाव, शेवगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे। उत्तरेकडे जोर कमी राहील। अकोला जिल्ह्यामध्ये अकोला, बोरगाव, मंजू आणि मूर्तिजापूर, दर्यापूरला हलका पाऊस अकोला जिल्ह्याच्या या भागात राहील। अमरावती, चांदूर, मोझारी, अरवी, तळेगाव, वरुड, नरखेड, कोडाली, काटोल, उमरी, सावर्णे हलक्या सरींचा अंदाज आहे। नागपूरच्याही उत्तरेकडे हलका राहील। गोंदिया जिल्ह्याच्याही उत्तरेकडे हलका पाऊस राहील। गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली इकडे वातावरण कोरडे असून बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण देखील बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।